भारत माता की जय। अरे अरे, टेन्शन नका घेऊ, पैसा पाणीच्या व्हिडिओची सुरुवात अशी कशी असा तुम्ही विचार करत असाल ना, पण हीच तर खरी गंमत आहे मंडळी। देशप्रेम नावाची गोष्ट आठवली की पहिलं डोळ्यासमोर येतं ते डिफेन्स सेक्टर, आणि याच डिफेन्स सेक्टरला आता चांगले दिवस येतील असं सगळेच म्हणत आहेत। असं जर असेल तर मग आपण रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण लगेच त्या सेक्टरचा विचार केला पाहिजे। आपल्यालाही अच्छे दिन त्यामुळे येऊ शकतात ना? तर त्याचं उत्तर आहे हो, ते येऊ शकतात। कसं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही पटकन चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी पहा की शेवटी मी या तीनही कंपन्या सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता। आणि त्याच्या अगोदर आता दिवाळीचा सीझन आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या पैसा पाणी चॅनेलकडनं हार्दिक शुभेच्छा। चला तर सुरुवात करूयात। डिफेन्स सेक्टरच्या स्टॉकची माहिती घेण्यापूर्वी पटकन काही भन्नाट आकडेवारी बघूयात। भारत देश हत्यारे डिफेन्स इक्विपमेंटची आयात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे। जगभरात होणाऱ्या हत्यारांच्या एकूण विक्रीपैकी 11% विक्री एकट्या भारतामध्ये होते। भारताकडून डिफेन्सवर केला जाणारा हा जो खर्च आहे हा गेली काही वर्षे आपल्या जीडीपीच्या 2.5%हून जास्तच राहिलेला आहे। अगदी 2021चा आकडा जर सांगायचा झाला तर भारताने 77 बिलियन डॉलर्स म्हणजे साधारणपणे 6 लाख कोटी रुपये खर्च केलेले आहेत। जानेवारी 2022 अखेरीस भारत देशाकडे 2182 एअरक्राफ्ट, 12,000 आर्मर्ड व्हेकल्स आहेत। आता आत्मनिर्भर भारत धोरणामुळे भारतीय बनावटीची हत्यारे बनवणे, ती वापरणे आणि ती इतर देशांना निर्यात करणे, शिवाय आपली डिफेन्सची आयात जी आहे ती कमी करणे यावर प्रामुख्याने सरकारचा भर असणार आहे। या धोरणाच्या अंतर्गत एक पाऊल म्हणून भारत सरकारने 310 डिफेन्स आयटम्सची आयात करण्यावर बंदी घातलेली आहे। ही आयात बंदी फेजेसमध्ये लागू असेल आणि 2027 पर्यंत ती कायम राहील। सरकारच्या या धोरणामुळे भारतीय डिफेन्स सेक्टरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय चांगली ग्रोथ झालेली दिसून येत आहे। या सेक्टरमध्ये सरकारच नाही तर प्रायव्हेट कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे। नावेच सांगायची झाली तर भारत डायनॅमिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड, भारत फोर्ज, अशोक लेलँड, महिंद्रा डिफेन्स सिस्टीम, टाटा ग्रुप अशा कंपन्यांची नावे घेता येतील। या व्हिडिओमध्ये भारत सरकारच्या या धोरणाचा फायदा होऊ शकेल अशा 3 कंपन्यांचा आढावा आपण घेणार आहोत। पहिली कंपनी आहे भारत डायनॅमिक्स। ही कंपनी काय करते तर ठराविक प्रकारची मिसाइल्स म्हणजे क्षेपणास्त्रे बनवणारी ही एकमेव कंपनी आहे। यामध्ये प्रामुख्याने अंडर वॉटर डिफेन्स गाइडेड वेपन सिस्टीम, अँटी टँक गाइडेड मिसाइल्स, ॲडव्हान्स लाईट वेट टॉर्पेडो, इन्फ्रारेड इन्फरन्स यांचा समावेश होतो। कंपनी भारतीय सैन्याबरोबरच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांना सुद्धा आपले प्रॉडक्ट्स विकताना दिसते। भारत सरकारच्या आत्मनिर्भर धोरणामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये चांगली ग्रोथ बघायला मिळू शकते। याला आणखी एक कारण म्हणजे BDL ही DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची प्रोडक्शन एजन्सी सुद्धा आहे। कंपनीचा 5% रेव्हेन्यू सध्या निर्यातीमधून येतो। मात्र आता भारत सरकारने आपण विकसित केलेले आकाश मिसाईल जे आहे ते आणखी 9 देशांना विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे। याचा फायदा कंपनीला निश्चितच होऊ शकतो। या ग्रोथला उत्तर देण्यासाठी कंपनी देशामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी प्रोडक्शन फॅसिलिटी सुद्धा उभारते आहे। महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे, उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये आणि तेलंगणामधील इब्राहिमपट्टणममध्ये कंपनीच्या या नवीन प्रोडक्शन फॅसिलिटीचं काम सुरू आहे। कंपनीकडे सध्या 13,000 कोटींच्या ऑर्डर्स आहेत। यामध्ये येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये कंपनीला आकाश, अस्त्र आणि इतर काही मिसाईल्सच्या मोठ्या ऑर्डर्स मिळतील असा मॅनेजमेंटला विश्वास आहे। कंपनी डेट फ्री आहे, चांगला डिव्हिडंड सुद्धा देते। या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर BDL गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल। दुसरी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स BEL। ही कंपनी काय करते तर डिफेन्स सेक्टरसाठी लागणारे विविध इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आणि सिस्टीम्स बनवते। मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स रिक्वायरमेंटसाठी BEL ही प्रिफर्ड पार्टनर आहे। कंपनी आपल्या डिफेन्स प्रॉडक्ट बरोबरच होमलँड सिक्युरिटी सोल्युशन्स, स्मार्ट सिटीज, ई-गव्हर्नन्स सोल्युशन्स, सॅटेलाइट इंटिग्रेशन, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन, मतदान प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी EVM यंत्रे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रामध्ये वापरले जाणारे प्रॉडक्ट सुद्धा बनवते। म्हणजे फक्त एकट्या डिफेन्स सेक्टरवर अवलंबून न राहता कंपनीने प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन केल्याचं आपल्याला लक्षात येईल। सरकारने डिफेन्सवरील खर्चामध्ये केलेली वाढ ही कंपनीच्या पथ्यावर पडेल असं दिसते। गेल्या 10 वर्षांमध्ये कंपनीने 11.5% CAGRने वाढ नोंदवलेली आहे। 2020-21 या वर्षामध्ये कंपनीने एकूण $52 मिलियन किमतीचे प्रॉडक्ट निर्यात केलेले आहेत। कंपनी निर्यात करत असलेल्या देशांमध्ये अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्वीडन, चीन, अर्मेनिया, मालदीव, इंडोनेशिया, श्रीलंका, टर्की, भूतान या देशांचा समावेश होतो। सध्या कंपनीच्या एकूण सेलपैकी साधारणपणे 1.6% सेल जो आहे तो फक्त निर्यातीतून येतो। हे प्रमाण येणाऱ्या काळामध्ये 10% पर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे।
कंपनी आपले प्रॉडक्ट्स इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा तीनही दलांना विकते. कंपनीचे सध्याचे ऑर्डर बुक 55,000 कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी 66,000 कोटींच्या ऑर्डर मिळतील याबाबत कंपनी पॉझिटिव्ह आहे. कंपनी डेट फ्री आहे, चांगला डिव्हिडंड देते. याशिवाय कंपनी गेली काही वर्षे 20% जास्त प्रॉफिट मार्जिन मेंटेन करत आलेली आहे. जून 2022च्या तिमाहीत मात्र कंपनीचा प्रॉफिट मार्जिन 17% खाली होता. मात्र याला कारण म्हणजे या तिमाहीमध्ये कंपनीला जगभरात सध्या सुरू असलेल्या सेमीकंडक्टर इश्यूचा बसलेला फटका हे म्हणता येईल. यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू सुद्धा कमी होता. शिवाय काही ऑर्डर्स कंपनीला डिफर कराव्या लागल्या, म्हणजे उशिराने डिलिव्हर करायला लागणार आहेत. असे जरी असले तरी येणाऱ्या काळामध्ये कंपनी 15% इयर ऑन इयर ग्रोथ अचीव्ह करेल आणि 21 ते 23% मार्जिन मिळवू शकेल असा ठाम विश्वास कंपनीच्या मॅनेजमेंटला आहे. तिसरी आणि शेवटची कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स. या कंपनीचे नाव बऱ्याच जणांनी ऐकले असेल, त्यांना ते माहीत सुद्धा असेल. या कंपनीची सुरुवात 1940 मध्ये वालचंद हिराचंद यांनी बंगलोर येथे केली होती. भारतामध्ये विमानांची निर्मिती करायची या हेतूनं त्यांनी त्यावेळच्या म्हैसूर सरकारबरोबर कंपनीची स्थापना केली होती. 1942 मध्ये भारत सरकारने या कंपनीमध्ये स्टेक घेतला. तेव्हापासून ते आज तागायत कंपनीने भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कंपनीचे बँगलोर, हैदराबाद, नाशिक, कानपूर, लखनौ, कोरवा या शहरांमध्ये एकूण मिळून 11 R&D सेंटर्स आहेत. याशिवाय कंपनीच्या 20 प्रोडक्शन फॅसिलिटीज सुद्धा आहे. सुखोई, डॉनियर, हॉक या जातीची विमानं, चेतक, ध्रुव, चीता, रुद्र या जातीची हेलिकॉप्टर्स कंपनी बनवते. याशिवाय क्षेपणास्त्रांची स्ट्रक्चर्स, क्रायोजेनिक इंजिन्स हे प्रॉडक्ट सुद्धा कंपनी बनवते. भारतातील 80%हून अधिक फ्लाइंग प्लॅटफॉर्म्स हे HALने सपोर्ट केलेले असतात. म्हणजे कंपनीची भारतातील एरोस्पेस क्षेत्रामध्ये मोनोपॉली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या इंडियन एअरफोर्सकडे 33 स्क्वॉड्रन आहेत. ही संख्या वाढून सरकारला ती संख्या 42 पर्यंत न्यायची आहे. त्याचा आणि आत्मनिर्भर भारत धोरणाचा कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो. कंपनीचे ऑर्डर बुक सध्या 84,000 कोटी रुपये एवढं मोठं आहे. यामध्ये कंपनीला मिळालेल्या 83 तेजस विमानांच्या ऑर्डरचा सुद्धा समावेश आहे. याशिवाय कंपनीला येत्या 1-2 वर्षामध्ये डॉनियर एअरक्राफ्ट, सुखोई 30 आणि जवळपास 240 सुखोई इंजिन्सच्या ऑर्डर मिळतील असा कंपनी मॅनेजमेंटला विश्वास आहे. भारत सरकार डिफेन्स सेक्टरमधील निर्यातीवर बराच भर देताना दिसतंय. याचाही फायदा कंपनीला होऊ शकतो. कंपनीला मलेशिया या देशाकडनं 18 तेजस विमानांची ऑर्डर मिळू शकते. याशिवाय कंपनी ही विमाने अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशामध्ये सुद्धा निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कंपनीने अनुक्रमे 16% आणि 22% वाढ नोंदवलेली आहे. हा आकडा येणाऱ्या काळामध्ये आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. कंपनी डेट फ्री आहे. FII या कंपनीमध्ये स्टेक वाढवताना दिसत आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स एक चांगला स्टॉक वाटतोय. तर मित्रांनो, हे होते डिफेन्स सेक्टरमधले 3 स्टॉक ज्याचा तुम्ही गुंतवणुकीसाठी विचार करू शकता. या 3 स्टॉकशिवाय माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड, भारत फोर्ज, पारस डिफेन्स या कंपन्या देखील डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत. बाकी गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. आम्ही जी माहिती दिली आहे त्याशिवाय आणखी काही माहिती स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जेव्हा विश्वास असेल तेव्हाच तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घ्या. तुमच्याकडे जर भारत डायनॅमिक्स या कंपनीचा स्टॉक असेल तर कमेंटमध्ये BD असं लिहा. जर भारत इलेक्ट्रॉनिक्सचा स्टॉक असेल तर कमेंटमध्ये BEL असं लिहा. हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा स्टॉक असेल तर HAL असं लिहा. याशिवाय दुसरा कोणता स्टॉक असेल तर त्याचं नाव आमच्या कमेंट्समध्ये नक्की लिहा. येत्या काळात आम्ही त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवू. या व्हिडिओच्या शेवटाकडे जाण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, पैसा पाणी आणि चार्टियन्स डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वेबिनार घेऊन येत आहेत. हा वेबिनार 60 दिवसांचा असेल. त्या वेबिनारमध्ये तुम्हाला 30 ते 35 तासांचं लर्निंग सुद्धा मिळेल. आपल्या मराठी लोकांसाठी कोर्सची फी सुद्धा माफक ठेवलेली आहे. या वेबिनारला रजिस्टर करण्यासाठीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला काही शंका असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी आम्हाला 8991853110 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. तुम्ही पैसा पाणीला आजवर खूप प्रेम दिलं आहे. हे प्रेम असंच राहू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसांसाठी मराठी माणसांनी सुरू केलेल्या या तुमच्या लाडक्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.